नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। उद्या भोगी आहे आणि त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया। न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल। याचा अर्थ असा की आनंद घेणारा वा उपभोगणारा। भोगी शब्द भुंज या धातूपासून बनलाय। याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे। या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे। शेतीत नवीन आलेल्या पिकांचा आनंद साजरा करता या दिवशी घरोघरी खास बेत केला जातो। प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात। भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात। भोगी हा उपभोगाचा सण आहे। या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा, दारासमोर रांगोळी काढावी, घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत। या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची परंपरा आहे। भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे। या दिवशी तीळ लावलेली बाजरीची गरमागरम भाकरी, लोणी, पापड, वांग्याचं भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे। अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेर येतात। इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिकं पिकावीत म्हणून प्रार्थना केली होती आणि म्हणून पिकं पिकल्यानंतर वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे। या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते। या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते। हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या यामध्ये येतात। शेताला नवीन बहर आलेला असतो, त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद काही वेगळाच असतो। या पदार्थांमधून उष्णता येते, त्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं। भोगी सोमवारी आल्यामुळे सध्या बऱ्याच भागात गोंधळ सुरू आहे। पण सोमवारी भोगी करू नये अशी अफवा पसरण्यात आली आहे। ती अंधश्रद्धा आहे। नेहमीप्रमाणे भोगी आनंदाने साजरी करावी आणि भाकरी आणि भोगीच्या भाजीचा आनंद घ्यावा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।